आपल्या समोरचा प्रश्न काय बघा, वर्गमूळामध्ये आपल्याला काही संख्या दिली 7.1 च्या डोक्यावर बार आहे किंवा टिंब आहे, बरोबर किती असं म्हटलंय आणि कंसामध्ये पुन्हा एक सूचना दिली आहे, 2 अचूक पर्याय निवडा. 8वी शिष्यवृत्ती असेल किंवा मोठ्या परीक्षा ज्या बँकिंगच्या वगैरे परीक्षा असतात तिथं तर 3 अचूक पर्याय म्हणून निवडा अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न असतात. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आपल्याला माहित आहे ह्या संख्येचं काय काढायचं आपल्याला, वर्गमूळ. परंतु वर्गमूळामध्ये जी संख्या आलेली आहे ती आवर्ती दशांश स्वरूपाची आहे. त्यातला जो आवर्ती दशांश स्वरूपातला जो हा दशांश एक जो आवर्ती आहे त्याला पहिल्यांदा आपल्याला व्यवहार अपूर्णांकात बदलून घ्यावा लागेल. कसं बदलायचं बघा, आपण सुरुवातीला वर्गमूळ काढून न काढता उत्तर काढायचा प्रयत्न करू. वर्गमूळ प्रत्येकाने लिहायचं नाही. जर आपण 7.12 हे जे आहे याचा व्यवहार अपूर्णांकात करायचं ठरलं तर आपल्याला काय करावं लागेल, 7 ला 7 पूर्णांक ठेवावे लागतील, बरोबर. 1 च्या डोक्यावर 12 आहे म्हणजे आपल्या भाषेत शिकवलेल्या भाषेत त्याला डोक्यावर काय आहे, मंडळ आहे. आणि मग 9 वर 9 किती येतं, 1. नवरी किती करावं लागेल, 1च. नवरी काय म्हणून घ्यायची ठरली आपली, 9. आता आपल्याला मिळाला पूर्णांक एक अपूर्णांक. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याकडे नाही. मग याला आपण काय करूया, अंशाधिक अपूर्णांकात बदलूया. मग अंशाधिक अपूर्णांकात जर बदलायचं म्हणलं 7 9 63 आणि 63 मध्ये अधिक केलं की झाले 64/9. आता हे सगळं कशात आहे, वर्गमूळात. मग हे 64/9, 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. याचा जर वर्गमूळ काढलं तर आपला वर्गमूळ काय भेटेल, 8/3. 8/3 पर्यंत आपण पोहोचलोय, पण 8/3 पर्याय उत्तरच नाही. पण एक लक्षात येतं इथं 3 आहे, इथं पण छेदस्थानी 3 आहे. मग या 8 ला जर पुन्हा आपण पूर्णांक अपूर्णांकात बदललं तर आपल्याला उत्तर मिळेल का बघू. आपण याला पूर्णांक अपूर्णांकात बदलूया. 3 ला 8 ला भागलं, 2 चा भाग बसला, उरले 2. त्या अंशस्थानी लिहिले आणि छेदस्थानी हाय असं 3 लिहिलं. काय मिळालं आपल्याला, 2.2/3. मग अशा स्वरूपाचा पर्याय आहे का आपल्याकडे, आहे. मग आपण इतकं उत्तर गिरवलं आणि पुढे गेलो तर आपलं उत्तर माहित असून सुद्धा आपलं उत्तर चुकणार आहे का, तर इथं 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. मग दुसरा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. दुसऱ्या पर्यायाची याच पर्यायाबरोबर समान व्हॅल्यू असते किंवा किंमत असते. मग आपल्याला विचार करावा लागेल, कारण आपल्याला इथं आवर्ती दिसतोय, आवर्तीचे आणखी नियम माहिती आहेत आपल्याला. या 2/3 च आपण आवर्ती रूपांतर करू शकतो. कसं होतंय ते आपल्याला माहित आहे. काय होतंय, 3 न जर 2 ला भागलं तर त्याचं उत्तर येतंय 0.66666. हे 6 पुन्हा रिपीट होतात. मग ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपण काय करतो, 6 च्या डोक्यावर 0.6 लिहून 6 च्या डोक्यावर बार लिहितो. परंतु इथं पूर्णांकात आपल्याला दशांश होते, किती होते, 2. म्हणजे 2 च्या पुढे दशांश चिन्ह आणि त्याच्या पुढे किती, 6. मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला दिसतोय का पर्यायामध्ये, उपलब्ध पर्यायामध्ये, तर पुढे दिसतोय पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. म्हणजे आपण सूचना व्यवस्थित वाचून आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या संदर्भाने ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोय त्या गोष्टी इथं सगळ्या वापरून उत्तर आपल्याला काढावं लागतं.